पंकजा मुंडे यांनी काल आपल्या धैर्यानं अनेकांची मनं जिंकली। कठीण समय न डगमगता त्यांनी साऱ्यांना शांततेचं आवाहन केलं आणि साऱ्यांची मनं जिंकली। काळाच्या पानावर प्रत्येक दिवस स्वतःची ओळख ठेवून जातो। 3 जूनचा सूर्य उजाडला तोच महाराष्ट्रासाठी एक वाईट बातमी घेऊन। महाराष्ट्राचे लोकनेते आणि केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचं दुर्दैवी अपघाती निधन झालं आणि केवळ परळी मराठवाड्यावरच नाही तर अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली। खरं तर गोपीनाथरावांचं जाणं हे ज्यांना ज्यांना राजकीय समज आहे त्या प्रत्येकासाठी धक्कादायक होतं। गेल्या दशकभरात मुंडे महाजन परिवारानं अनेक धक्के सहन केलेत आणि हे सगळे धक्के झेलणारा आधारवडच आज उन्मळून पडला होता। यानंतर संपूर्ण परिवाराला आणि मुंडेंवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सावरणार कोण हा प्रश्न उभा राहिला। जन्मदात्या पित्याच्या जाण्याचं दुःख विसरून गोपीनाथरावांची कन्या पंकजा ही मात्र सगळ्या प्रसंगाला सामोरे गेली। गोपीनाथ मुंडे यांचं निधन झाल्यावर खचलेल्या आईला आधार देणाऱ्या पंकजाताई, ज्यांनी आधार द्यायचा अशा ज्येष्ठ नेत्यांना आधार देणारी पंकजा, महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांसमोर सगळ्या प्रसंगाला सामोरी जाणारी पंकजा आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रसंग बाका असतानाही जमलेल्या क्षुब्ध जमावाला शांत करणारी ही पंकजाताई। ज्यानं आपलं आयुष्य घडवलं त्या अप्पांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी अवघा महाराष्ट्र लोटला। भावनांचा बांध फुटला होता, लोकांचा दुःखावेग अनावर होता, पण या सर्वांना शांत करणारी एक अशी होती की जिच्यावर सर्वात जास्त दुःखाचा पहाड कोसळला होता, पण तिच्यावरच सगळ्यांना सावरण्याची जबाबदारी आली होती। गेले 2 दिवस ही मराठवाड्याची रणरागिणी प्रत्येक प्रसंगाला धीरोदात्तपणे सामोरं जात होती। जणू आलेल्या काळाला ती तेवढ्याच धीरानं उत्तर देत होती। पण पंकजाची सगळ्यात मोठी परीक्षा तरी पुढे होती। मुंडेंच्या अपघाती निधनाची चौकशी व्हायलाच हवी म्हणून मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागलं। तेव्हा आक्रमक झालेल्या जमावात जाऊन भिडणारी देखील गोपीनाथरावांची लाडकी पंकजाच होती। ने अपना संतुलन खोया है, तो वो क्योंकि वो डाइजेस्ट नहीं कर पा रहे कि अपना नेता चला गया। मैं अकेली नहीं, बहुत पूरे महाराष्ट्र की जनता अनाथ फील कर रही। ये कोई किसी का इमोशनल आउटबर्स्ट हो सकता है और कुछ नहीं। मैं भी नहीं मालूम, मुझे भी नहीं मालूम, मेरे सर पे से पत्थर बच गया, अभी मेरा हाथ जल गया है। देखिए कैसे जला मैम? मैं अग्नि दे रही थी तो लोगों के धक्के से मैं ही चिता के अंदर मेरा हाथ जल गया। गोपीनाथ मुंडे म्हणजे मराठवाड्यातील प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीला आपला घरचा माणूस वाटायचे। पण पंकजासाठी गोपीनाथराव केवळ वडीलच नव्हते, तर धीरोदात्तपणे प्रत्येक संकटाला सामोरं जाण्याचं शिक्षण देणारं गुरुकुल होतं। लोकसभा निवडणुकीत साहेबांसाठी अख्खा बीड मतदारसंघ पंकजा मुंडेंनी पालथा घातला होता। फार मोठं आव्हान असतानाही वाडीवाडीवर जाऊन संवाद साधणारी ही पंकजा होती। आज काळानं पंकजा मुंडे यांच्यावर फार मोठी जबाबदारी टाकली, पण या सगळ्यातही पंकजाचा धीरोदात्तपणा हा गोपीनाथरावांचा वारसा अधोरेखित करून गेलाय ही मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।